सर्वांना नमस्कार. अमर मानसी या लव्ह स्टोरीचे 27 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता वळूया आपल्या स्टोरीकडे. मानसीची गुड न्यूज ऐकून राजलक्ष्मीनं आलिशाला फोन केला आणि सांगितलं की अमरनं मानसीचा स्वीकार केला आहे आणि मानसी प्रेग्नंट आहे. आणि हे ऐकून आलिशाचा चेहरा पडला आणि राजलक्ष्मी म्हणाली, आलिशा बेटा, खूप परीक्षा घेतली ग देवानं मानसीची आणि आपलीसुद्धा, पण फळसुद्धा तसंच दिलं, अगदी भरभरून. अमरच्या मनाला शेवटी पाझर फुटलाच आणि माझ्या मानसीचा वनवास संपला. ती खूप खुश आहे. आणि अमर तर ही बातमी ऐकून खूप आनंदात होता. आणि हे सगळं असं होईल मला कल्पनाच नव्हती ग. मी तर त्यानं तिला फक्त स्वीकारावी याचीच वाट पाहत होते. पण बघ ना, 4च दिवस झाले मी आले इथे आणि ही इतकी मोठी गुड न्यूज मला समजली. माझं मन भरून पावलं. आता दोघांचाही संसार मार्गी लागला. अमरसुद्धा मागचं सगळं विसरून मानसीवर पूर्ण प्रेम करतो. माझ्या तर अंगात आता 10 हत्तींचं बळ आलं आहे. सगळं दुखणं मरगळ पळून गेले आहे. आता काही नको, बास. आणि आलिशा फक्त डोळ्यात अश्रू घेऊन ऐकत होती शांतपणे. ती काहीच बोलत नव्हती आणि मनातच म्हणाली, इतकं प्रेम केलं अमरने मानसीवर की इतक्या कमी वेळात ते दोघे आई बाबा होणार आहेत. चांगलं आहे, निदान ते दोघे तरी सुखी राहतील. आता आलिशा गप्प आहे हे पाहून राजलक्ष्मी म्हणाली, आलिशा, काय झालं बाळा, तू बोलत का नाहीस? तुला आनंद झाला आहे ना हे ऐकून? आणि आलिशा म्हणाली, आई, झाला ना, खूप आनंद झाला. मला आनंद होणार नाही असं होईल का? शेवटी यासाठी तर आपण इतकं सगळं केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमर व्यवस्थित आहे. आई, त्याला माझ्याकडून अभिनंदन सांगा. पण तुमच्या तोंडून बाळा हे शब्द ऐकून रडू आलं. आणि राजलक्ष्मी म्हणाली, अगं मुलगीच आहेस तू माझी. आता तुझं एकदा सगळं सुरळीत झालं की मी डोळे मिटायला मोकळी. आलिशा रडून म्हणाली, आई असं का बोलता? अहो, आत्ता कुठे सगळं चांगलं होते. नातवंडे येणार आहेत घरात आणि तुम्ही असं नका बोलू ना. आलिशा आता आईविषयी काही नाही बोलत. राजलक्ष्मी म्हणाली, आता तुझ्याही लग्नाचं बघ. सगळं लॉकडाऊन संपलं आहे. लग्न कर आणि सुखाचा संसार कर. आणि आईची तब्येत कशी आहे ग? तिची काळजी घे. तुझ्यासारख्या मुलीला जन्म देणारी ती आई सुद्धा खूपच विशाल हृदयाची असणार बघ. मला त्यांना एकदा भेटायचं आहे ग. पण आपली भेट झाली आणि हे कोरोनाचं वादळ आलं आणि पुन्हा लॉकडाऊन. पण लवकरच मी त्यांना भेटायला येईल. माझे आशीर्वाद आहेत तुझ्यासोबत. आणि लग्नाची तारीख मला सांग, मी येणार आहे. राजलक्ष्मी तर खूप उत्साहात बोलत होती आणि आलिशा रडत होती. ती म्हणाली, आई, तुम्ही आता माझ्या आईला कधीच नाही भेटू शकणार. राजलक्ष्मी म्हणाली, आलिशा, अगं असं का बोलतेस? काय झालं? आलिशा म्हणाली, माझं लग्न मोडलं. हे ऐकून राजलक्ष्मीला सुद्धा धक्का बसला. ती म्हणाली, का? काय झालं आलिशा? अगं लग्न मोडायचं काय कारण? आणि तुझी आई मला भेटणार नाही याचा अर्थ काय? आणि आलिशाने सगळं रडून सांगितलं आणि म्हणाली, माझी आई मला सोडून गेली. मी खूप एकटी पडली आहे आई. मला आता या जगात कोणीच नाही. हे ऐकून राजलक्ष्मीला खूप वाईट वाटलं. तीही रडायला लागली. आता आलिशाला कसं समजवावं, कसा धीर द्यावा हे तिला कळत नव्हतं. पण इतक्या लांबून फक्त शब्दांचाच धीर तिला देणं शक्य होतं. ती म्हणाली, खबरदार, जर मी एकटी आहे असं म्हणालीस तर मग मी कोण आहे? मी आहे ना, तुझी आई. तुझं माझं रक्ताचं नातं नसलं तरी मी तुझी आईच आहे. होणाऱ्या गोष्टी आपल्या हातात नसतात बेटा, पण आपण त्यातून मार्ग काढायचा. तू खूप धीराची आहेस पोरी, चांगल्या मनाची आहेस. देव तुझं नक्कीच याहीपेक्षा चांगलं करणार आहे. म्हणून हे लग्न मोडलं. तो मुलगा तुझ्या लायकीचाच नव्हता. आणि आता आलिशा मनात म्हणाली, बरोबर आहे आई तुमचं, कारण माझ्या लायकीचा मुलगा फक्त एकच होता, जो मला समजून घेत होता. तो माझ्यावर जीवापाड प्रेम करत होता आणि मीही त्याच्यावर जीव ओवाळून टाकत होते. अमर, अमर, अमर असं तिचं हृदय तिला सांगत होतं. आणि अमरच्या आठवणीने त्याचं प्रेम आठवून तिचे डोळे पाझरत होते. पण ती तिच्या मनाला अडवत होती. खूप अवघड होतं तिच्यासाठी अमरला मनातून काढून टाकणं. आणि त्यानं मानसीचा स्वीकार केला तरी सुद्धा एक मित्र म्हणून तरी तो तिची मदत करतोय हे बघून तर अमरविषयी आणखीनच तिच्या मनात कृतज्ञता निर्माण झाली.
दुसरा एखादा असता तर तिचं तोंडही पाहिलं नसतं त्यानं. पण अमरनं तिच्यावर खरं प्रेम केलं होतं. तिचा त्याग त्यानं समजून घेतला होता. तिघांच्या आयुष्याची माती होण्यापेक्षा दोघांचं आयुष्य सुरळीत व्हावं म्हणून ती बाजूला सरकली होती. आणि जेव्हा तिला गरज आहे, ती अडचणीत असताना तिच्याकडे दुर्लक्ष करणं हे अमरला पटत नव्हतं. आणि याला प्रेमही म्हणत नाहीत. कारण प्रेम काय असतं हे आलिशानच अमरला शिकवलं होतं. प्रेम म्हणजे त्याग, जो आलिशानं केला होता. आणि प्रेम म्हणजे निस्वार्थ भावना. जसं आता अमर तिच्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थपणे तिला मदत करत होता. आणि प्रेम म्हणजे कर्तव्य. जशी मानसी तिचं पत्नी धर्म पाळून तिचं कर्तव्य पूर्ण करत होती. या तिघांचीही नशीबं एकमेकांशी अशा प्रकारे कनेक्ट झाली होती. आणि पुढे काय वाढून ठेवले त्यांच्या नशिबात हे त्या विधात्यालाच माहीत. आता आलिशा ठामपणे म्हणाली, आई मी आता लग्न करणारच नाही. माझी जबाबदारी आता वाढली आहे. आधी मी ती पूर्ण करणार. माझ्या बहीण भावाला आईची उणीव भासू देणार नाही. त्यांना आईवडिलांचं प्रेम देणार. त्यांना कधीच कुठली कमी भासू देणार नाही. पण माझं काय आई, मला कोण आईचं प्रेम देणार? मला तिची खूप आठवण येते असं म्हणत ती खूप रडायला लागली. आणि राजलक्ष्मीने फोन ठेवला आणि लगेच अमरला हाक मारली. आता इकडे अमर दरवाजा लॉक करून मानसीजवळ बसला होता. त्यानं तिला खूप प्रेमानं मिठीत घेतली होती आणि तिचे लाड करत होता. मनू, काय होईल ग आपल्याला, मुलगा की मुलगी? मानसी म्हणाली, तुम्हाला काय वाटतं मनापासून? अमर म्हणाला, चल एक बोट पकड. असं म्हणून त्यानं तिच्यासमोर 2 बोटं केली. मानसी म्हणाली, अहो हे काय आता नवीन लहान मुलासारखं? तो म्हणाला, मण्या तू पकड ना एक बोट. तुला माहीत आहे लहानपणी मी आणि दादा असंच करायचो. जे आपल्या मनात आहे ते पकडायचं आणि अशी 2 बोटं करायची. आता मग आपल्याला कळतं की नक्की काय होणार आहे, आपल्या मनासारखं घडणार आहे की नाही. मग मानसीने त्याचं एक बोट पकडलं आणि अमर खूप खुश झाला. मानसी म्हणाली, काय झालं, इतके का खुश आहात? म्हणजे तुमच्या मनासारखं होणार आहे का? अमर म्हणाला, येस. आता तू पकड बघू, तुझ्या मनात काय आहे ते. मानसीने तशी 2 बोटं पुढं केली आणि हसून अमरने अगोदर मस्ती करत तिची दोन्ही बोटं पकडली. आणि मानसी चिडून म्हणाली, जा बाबा, असं करतात का चीटर कुठले? तो म्हणाला, चीटर नाही गो, आपल्याला 2 मुलं होऊ शकतात की, जुळं झालं तर सगळी कसर भरून निघेल. आणि ती आणखीन लाजली. मग अमर हसून म्हणाला, परत कर, आता एकच पकडतो सिरियसली. मग मानसीने पुन्हा तिची 2 बोटं पुढं केली आणि अमरने एक बोट पकडलं. आणि मानसीसुद्धा मनातच खूप खुश झाली. आणि तिला इतकं खुश होताना पाहून अमर म्हणाला, तुझ्याही मनासारखं होणार आहे बरोबर? मानसी म्हणाली, हो. याचा अर्थ आपल्या दोघांच्या मनात एकच आहे, हो ना? अमर म्हणाला, हो. आणि आपल्या दोघांच्याही मनात तेच आहे जे आईच्या मनात आहे. मग अमर म्हणाला, पण मनू, खूपच लवकर झालं ना ग हे. मला तुला हनीमूनला न्यायची होती काश्मीरला. आणि हनीमूनचं नाव काढताच ती आणखीन लाजली. तो म्हणाला, आय हाय, काय गोड लाजतेस ग. इतकी गोड लाजणारी मुलगी इतकी बोल्ड असेल स्वप्नातही वाटलं नव्हतं मला. आता तो तिच्या मांडीला हात लावून म्हणाला, मी ना तुला काश्मीरला नेऊन असे इतके शॉर्ट कपडे घेणार होतो. आणि काय बोल्ड दिसली असतीस ग तू म्हणू. ओ माय गॉड, मी तर वेडाच झालो असतो. काय त्या गोऱ्या गोऱ्या मांड्या, काय ती सेक्सी फिगर, काय ती तुझी गोरी गोरी पाठ, असं म्हणून तो तिला चिडवत होता. आणि तिनं त्याचं तोंड दाबलं आणि म्हणाली, गप्प बसा ना अमर, मला लाज वाटते, असं लाडातच म्हणाली. आणि अमर म्हणाला, अगं फक्त बोललो तर तुला लाज वाटते. मग हे सगळं बघून माझं काय होणार? जस्ट इमॅजिन, मी ठार वेडा झालो असतो तुला तशी पाहून आणि घरचा रस्ताच विसरलो असतो. आता हे सगळं ऐकून आणि इमॅजिन करून मानसी खूप लाजत होती. आणि अमर म्हणाला, म्हणू मी काय म्हणतो, जास्त महिने व्हायच्या आत जाऊन यायचं का काश्मीरला? नंतर मग बाळ येईल, मग कुठेच नाही जाता येणार. मानसी म्हणाली, आई पाठवतील का? मला नाही वाटत त्या मला सोडतील. अमर म्हणाला, तोच तर मोठा प्रॉब्लेम आहे ना. तू एकटी होतीस तेव्हा ती तुझी इतकी काळजी करायची.
आता तर ती तुझी बॉडीगार्डच होणार. घरात सुद्धा मला तुझ्याजवळ येऊ देते की नाही कुणास ठाऊक. मानसी म्हणाली, तुम्ही तिथेही जाऊन धसमुसळेपणा केला तर, आणि काही झालं तर. नाही बाबा, नको. तुम्ही कोणाचंच ऐकत नाही. आणि तिथल्या वातावरणात तर इतका रोमॅन्टिक मूड असताना तुम्ही माझं एक अक्षरही नाही ऐकणार. मी नाही येणार बाबा. अमरनं डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाला, झालं. सासूच्या आधी सूनच नकार घंटा वाजवायला लागली. आता घंटा जातोय मी हनीमूनला. आणि मानसी खूप हसायला लागली त्याच्या मिश्किल बोलण्यावर. मग अमर म्हणाला, म्हणू काश्मीर राहिलं पण महाबळेश्वरला तरी जाऊया. मानसी म्हणाली, ते बघू आपण, पण मी आधी आईला विचारते. नाही नाही, तुम्हीच विचारा बाबा, मी नाही विचारणार. मग आता अमर मनात म्हणाला, आईने जर नकार दिला तरी मी तुला नेणार म्हणजे नेणार, बघ तू. आणि आता अमर तिच्यासाठी तसेच शर्ट कपडे घ्यायचा विचार करत होता. बाहेर राहिलो निदान बेडरूममध्ये तरी तिला ते घालायला लावायचे. आणि इतक्यात त्याला राजलक्ष्मीची हाक ऐकायला आली. अमर म्हणाला, आलो आई. आणि तो बाहेर गेला. आणि ती म्हणाली, अमर गाडी काढ. अमर म्हणाला, का ग आई, कुठं जायचं आहे? आई म्हणाली, आलिशाकडे. हे ऐकून अमर धास्तावला आणि चकितसुद्धा झाला. तो म्हणाला, का आई, का जायचं आहे तिच्याकडे? असं त्यानं जरासा घाबरूनच विचारलं. कारण आता त्याला असं वाटत होतं की तो आणि आलिशा पुन्हा बोलायला लागले म्हणून तिला राग आला आहे आणि ती आता जाब विचारण्यासाठी आलिशाकडे जात आहे. पण आता तो काहीच नाही बोलला. आणि आलिशा आणि आईचा संपर्क आहे हे त्याला कळलं होतं. तो तसाच शांत उभा राहिला. ती म्हणाली, अमर तुला तिचा पत्ता माहीतच असेल. तो म्हणाला, हो. मग चल, असं म्हणून ती निघाली. अमर बेडरूममध्ये गेला. मानसीला सांगितलं की मी आणि आई एका ठिकाणी जातोय, काळजी करू नकोस, लगेच येतो. आता पुणे ते कोल्हापूर साधारण 4 ते 5 तासांचा रस्ता. त्यानं आलिशाला काहीच कल्पना न देता तिच्या घरी निघाले होते. अमर तर मनात असंख्य भावनांचा कल्लोळ माजला होता. आता त्याच्या डोक्यात फक्त आलिशा खेळत होती. कशी असेल ती? काय अवस्था झाली असेल तिची? फोनवर बोलताना तिच्या मनाची अवस्था त्याला कळत होती. ती सुद्धा हळवी आहे. इतकं मोठं दुःख तिने एकटीने कसं सहन केलं असेल असं त्याला वाटत होतं. आता तो समोर बघून ड्रायव्हिंग करत होता आणि तो तिला म्हणाला, आई तू सांगशील का आपण का निघालोय तिच्याकडे? ती म्हणाली, अमर तिची आई गेली ना कोरोनानं, म्हणून मला तिला भेटायचं आहे. तुला माहीत असेलच ना, एकटी पडली आहे ती. आता राजलक्ष्मी फक्त मी तुझ्यासोबत आहे, काळजी करू नको, असं गुळगुळीत शब्द बोलणारातली नव्हती. तिने जर एखाद्याला आपलं मानलं तर खरंच ती जीवापाड प्रेम करायची समोरच्यावर. तिने आलिशाला वचन दिलं होतं की मी कायम तुझ्यासोबत आहे आणि तेच वचन पाळण्यासाठी आता ती तिला भेटायला निघाली होती. नुसतं शब्दांना दिलासा देणारे सगळेच असतात, पण प्रत्यक्ष कृती करणाऱ्यातली राजलक्ष्मी होती. मग अमर म्हणाला, हो आई, कळलं आहे मला. आमच्या कंपनी ग्रुपवर आमचं बोलणं झालं आहे. फक्त एवढं म्हणून तो गप्प बसला. जास्त काही तिच्याविषयी नाही बोलला. मग राजलक्ष्मीने थोडी शॉपिंग केली तिच्यासाठी आणि गाडी तिच्या दारात थांबली. आलिशाला माहीत नव्हतं की आज तिला भेटायला हे दोघं येतील. दारात खेळत असलेल्या तिच्या भावाची अमरनं राजलक्ष्मीला ओळख करून दिली आणि ती तिथंच त्यांच्याशी बोलत होती. त्या अनाथ कोवळ्या जीवाला पाहून तिला भरून आलं. या कोरोना काळात अशी बरीच मुलं आहेत ज्यांनी त्यांचे आईवडील गमावले होते. कोणी नातेवाईकही जवळ फिरकले नाहीत. काय अवस्था झाली असेल त्यांची. आता राजलक्ष्मीला रडू कोसळलं. ती करारी तर होतीच, पण तितकीच कोमल हृदयी होती. तिच्या मनात खूप ममता होती. आणि अमर घरात गेला आणि आई मागे थांबली आणि आलिशानं त्याला पाहिलं. त्याला असा अचानक समोर पाहून तिला तर काहीच कळेना. ती सगळं विसरून गेली आणि पळतच जाऊन तिनं त्याला मिठी मारली आणि खूप खूप रडायला लागली. आणि अमरने मात्र तिला हात नाही लावला.